बऱ्याचशा कीर्तनकाराच्या काकडा पाठ नाही. आणि मग खंडू महाराजांनी आग्रह केला की महाराज जरा काकड्याला उठाय मला ओम नमो भगवते. तो म्हणतो लई प्रवासात दमलो, बटकीच्या दमला कायचा पाठ नाही हे सांग ना पिस्तुल्या. काकड्याला उठवलं पाहिजे हरिपाठाला त्या ठिकाणी काय अभ्यास केला पाहिजे. अभ्यास समर्थोशी मत कर्म परम हो मदर अपिकर्माणी कुर्वण सिद्धी मावत अभ्यास आवडी घन पार्था मग त्याला ध्यानापासून ध्यान वगैरे विषय की हरिपडे समुद्री पायवडे एक वागून अभ्यास केला. कारण कसं आहे मला सवय काही वेळेला त्या ठिकाणी आता कसं आहे लोक शेठजी बरोबर ना लोक काय करतात अलीकडे आता त्या ठिकाणी तरी आज 1-2 लग्नाला भेट देऊन आलो. कारण अलीकडे आता एक फॉर्म्युला निघालाय. पत्रिकेत आमचं नाव असतं आशीर्वादात ह ब प पुढारी मंडळी म्हणजे येते मंडळी आणि आम्ही. बरं हे दोन्ही लाबाड माणसं पुढारी आणि महाराज 1 नंबर लाबाड. म्हणजे सांगू नका कोणाला रुपये कधी आयर करणार नाही. पण तुम्हाला नाही पुढ का या 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 शिंदे महाराजांनी आता शुभ आशीर्वाद देतील काय यायला आशीर्वाद देतील. या 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 कायला आले वाहन आणि आनंद रू. अरे जो हाडा मासाचा रक्ताचा त्या ठिकाणी नातेवाईक तो बिचारा जीव तोडू तोडू काय काम करतोय त्या कार्यामध्ये त्याला हे याला बोलायचं नाही. हा नियम मला त्या ठिकाणी मान्य नाहीये. काय जो जीव आटापिटा करून सगळं करतोय त्याला फेटा बांधायचा नाही. हा महाराज आपला आला का फेटा बांधला पुढारी घाला काय आशीर्वादात नाव आमचं असतं बरं का. आता मी सांगतो त्या ठिकाणी आशीर्वादात नाव असणं ठीक आहे बा मोठ्या मंडळीचं असावं अधिकारी मंडळीचं असावं. आता आमचं त्या पण आता काय पडिली रूढी जगा परिचार पण आता त्याच्यात नाव टाकलं. एक दिवस नेमकं योगायोग असा मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये ब्राह्मणच नाही ब्राह्मण गेलं ना कशाला आणि नेमकं मी गेलो म्हणले महाराज 1 डे 1 तासात लग्न म्हणलं काही अडचण नाही. आता मी गेलो गेल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी कारण गेल्यानंतर मग आता तो जरा जवळचा होता त्या ठिकाणी म्हणजे शिष्यच होता त्याला त्या ठिकाणी मग जमत नव्हतं कसं बसं जमल्याच्या नंतर मग मला आता घ्यावं करू. मग आम्ही त्या ठिकाणी सगळं मांडामांडी केली. मांडामांडी केल्याच्या नंतर सुरू कर श्री मला महामंगल मूर्ती महा गणाधिपती महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संपर्क हो का निर्विघ्न पूर्वेदे सर्व कार्य या देवी सर्व भूतेश्वर डोळ्याला पाण्यावर केशवायन मा माधवायन मा गोविंदायन मा वाचितायन मा वामनायन मा त्रिविक्रमण मधुसूदन त्याच्यात भीती ना वातावरणाची कुणी मग एक जण मला म्हणायचं तात्या उरकून घ्या तात्या उरकून घ्या. जे मंत्र सुरू केले ना शेठजी धाड 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 संपलं का म्हणलं बाय आवरून घ्या तुम्ही म्हणाल का कारण घाई करणार येते याला की जिथे म्हणायचे तात्या उरकून घ्या. मी तरी त्यांना म्हणायचं अरे तात्या नाही बाब आहे तात्या नाही बाब आहे. पण ते म्हणायचं आता काही ठिकाणी तात्या म्हणतात काही ठिकाणी देवा म्हणतात प्रत्येक भाषेमध्ये त्या ठिकाणी म्हणजे शब्दात म्हणतात की नाही तात्या उरकून घ्या. आता मी बी आता मला जमतंय म्हटल्यानंतर म्हणलं आता कोणी नाही वेळेचा का नाही कुठं कुणी तर आपण घ्यायचं की नाही धोकून. मग आपलं म्हणलो मग म्हणलं आता लग्नाला तरी त्या ठिकाणी काही यथोचित व्हावं म्हणून मी आपलं त्या अंतरपट धरणाऱ्याला सांगितलं अंतरपट जरा व्यवस्थित धर अंतरपट व्यवस्थित धर का मंगलाष्टकामध्ये असं उल्लेख आलेला आहे दृष्ट वधूवरा न करणे दोघे करावी उभी. पण आता ते अंतरपट धरण्याकरता उपरणं नाही म्हटल्यानंतर मी आपलं माईकवर गेलो बोलणारे कमीच ते म्हणले का कार्यकर्ते कार्यकर्ते उपरणं त्याला काय कळाना. नंतर तिसऱ्यांदा आवाज दिला उपरणं ते म्हणले पांडा या काढ दुसरा मला फाड दो म्हणलं अरे बापरे या काढतो फाड द काय बामणाला फाडायचा विचार आहे का काय यावरून लक्षात आलं कोणाचं विवाह सोहळा होता. मी म्हणलं अरे बापरे बामणाला फाडायची. मी आपलं उपरणं काढलं म्हणलं धरणाऱ्याला सांगितलं जरा व्यवस्थित धरा दृष्टादृष्ट वधूवरा न करिता. पण त्यांनी धरलं असं झांगळू सारखं उपरणं हे दोघे पाहतात एकामेकाकडं टाळा 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 टाळा. मी जसा त्या ठिकाणी शब्द प्रयोग बदलून टाकला दृष्ट वधूवरा ग्रामदेवता चिंतन सावधान वराडी सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान
मी आपलं निघून चाललो तेवढ्यात एक जण आला, तुम्हाला तात्या थांबा म्हणले. तात्या नाही रे बाबा आहे, नाही रे म्हणले थांबा म्हणले. तुम्ही मंगलाष्टकामध्ये न शब्द असताना तो उच्चारलाच नाही. त्याला म्हणलं वेड्या तुला ग्रामर व्याकरण कळतं का? व्याकरण म्हणले व्याकरण, अरे बाबा व्याकरण कळतं का तुला? व्याकरणात असा नियम आहे, ए आई ओ औ यांच्या पुढे कोणताही सजातीय स्वर आला असता त्याचा लोप होतो. नाही कळलं काय? ए आई ओ औ यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला असता त्याचा लोप होतो. तो मला असेल बुवा कदाचित, अद्यापर्यंत विचारायला नाही आलं बुवा कसा लोप होतो. म्हणलं होतो तो होतो काय. आणि गंमत अशी आहे महाराज का, बऱ्याच वेळा म्हणजे मला सांगायचं का की बोलण्याच्या ओघामध्ये त्या ठिकाणी आपण काय सांगतोय की बाबाची एक नियम करायला पाहिजे, नियमात करायला पाहिजे, ते करत नाही ना. नियम पाळला तंतोतंत मी म्हणतो थोडस करा पण चांगलं करा. का उगीच त्या ठिकाणी उगाच काही एक नाही दडण भारावर शिंद्या जी आपली ग्रामीण भागामध्ये जशी म्हण आहे तर एवढं नको, फार थोडं करा. मोठके निमिषभरी ज्ञानोबा परत सांगतात, तरी का आयुष्य करी ये आठा परला माझारी, आणि मोठके निमिषभरी दे तुझा थोडं दे पण चांगलं त्या ठिकाणी. आणि म्हणून म्हटले बाबा पापात्मक कर्म, पापामुळे दुःख आहे का, त्या ठिकाणी तापामुळे दुःख आहे, दैन्यामुळे दुःख आहे. मग हे दुःख हरण करण्याकरता बाबा इतर सगळे साधन जरी केले तरी त्या साधनामध्ये ती ताकद नाही का. ती ताकद कशात आहे? झालिया भेटी हरिदासांची. आता हरिदास वेगळे आणि हरदास वेगळे, बरोबर आहे ना. हरिदास त्यांना म्हणतात, हरित से हरीचे दास नाही लज्जा हरी दास त्यांना म्हणतात की ज्यांनी हरीला आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पण केलेलं आहे त्यांना हरिदास म्हटलेला आहे. नाठवे तहान नाठवे भूक सर्वस्व देव माझा आणि मी देवाचा, याला हरिदास म्हणतात बरं का. आता आपल्याला काय म्हणतात? ह ब वा वा, आपल्याला ही पदवी माळ घातली का ह ब. आता कोणत्या दृष्टीनं ह भ कोणत्या अँगल नाही हे ज्याचं त्यानं परीक्षण करावं. त्यातल्या त्यात अलीकडं तर बऱ्याचशा डिग्र्या पदव्या निघाल्यात. का मंडलेश्वर, महामंडलेश्वर, बाबा बाबा बाबा, महंत, वेदांत आचार्य, पंडित, लेंडीत. लेंडीत पदवी नाही बरं का, तर पाहताल ग्रंथात का. मी सुद्धा काही दिवस महंत पदवी लावायचो. म्हणलं पाहू द्या मला काही कोणी प्रमाणपत्र दिलं नाही, कोणी लेखी नाही, कुठं PhD चा संदर्भ काही कुठं पुणे विद्यापीठ किंवा बॉम्बे विद्यापीठामध्ये सादर केला नाही. पण एका हँगेलला लावून टाकलं. ते म्हणले महाराज तुमची पदवी काय लिहायची? म्हणलं लिहा वारकरी. ते अशी कुठं साधी पदवी, आणि वारकरी मोठ्यात मोठी पदवी बरं का. पण हे म्हणलं नाही मला नाही म्हणलं. मग आता मी विनोदानं काय म्हटलं, लिहा महंतो. 3 वर्ष अख्ख्या हँडलला गाजत होतो महंत. पण कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणलं अरे यांच्या पदव्या खोट्या ना आपली खोटी. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळी घात एके वेळे तोच आहे, दोघे खोटे. मग 3ऱ्या वर्षाला म्हणलं आता महंत ही पदवी वाचून वाचून मलाच वाटायला लागली खंत, आता करा बंद. ती खोडून टाकलं. म्हणलं नको आता बंद. महंत महामंडलेश्वर आणि तुकोबा रे काय त्या ठिकाणी महाराज तुकेता तुलनेशी ब्रह्म तुकाशी का. अरे रामेश्वर भट्टानं वर्णन करावं एवढा अधिकारी जगद्गुरु तुकोबारायचा. आणि ते म्हणतात झाली या भेटी हरिदासांची. हरिदासाची भेट झाली का काय पाप जाय ताप जाय दैन्य जाय आणि उठाउठी म्हणजे क्षणार्धामध्ये. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे ज्ञानोबा लिहितात, अंधकाराची छाया दैवे सूर्य आलिया. अंधकाराच्या ठिकाणी सूर्यनारायणाचं प्रागट्य झालं. आता सूर्यनारायणाचं प्रागट्य झाल्याच्या नंतर अंधकार किती तासात जातो? पटापट बोळा. मंडळाचे कार्यकर्ते आले, शाल घेऊन आले का समजून चालायचं, आवरून घ्या. काय आता आमची PhD झाली महाराज, दररोज तेच आहे, उठल्या पडल्या सकाळ संध्याकाळ दुपार. का मला सांगायचं काय मला म्हणजे काय सांगत होतो, अंधकाराच्या ठिकाणी सूर्यनारायणाचं प्रागट्य झालं का काय झालं? अंधकार गेला प्रकाश आला. चला पूर्वीच्या काळातलं उदाहरण घ्या, जुन्या ग्रामीण भाषेतलं. का बत्ती असायची की नाही, तिला काय म्हणायचे? चिमणी. आता चिमणी उडाली भरून. चिमणी पूर्वी असायची की ती आपली बाटली कुठली तरी आमच्या माता भगिनी ग्रामीण भागात बनवायच्या, त्याला त्या ठिकाणी रॉकेल. आता रॉकेल शक्यतो काय आता त्या ठिकाणी मिळते किंवा न मिळतो तो भाग वेगळा प्रसंग. मग त्याच्यात ती चिंचकाची वात. कशाची वात?
आपल्या जुन्या कापडाची त्यातल्या त्यात ती पोचरून सारून बिरून असली का ती सुद्धा काढली का झटकली का ववली का पेटवली चिमणी, बरोबर आहे ना. पण ती बत्ती लावली का अंधकार संपला, उजेड आला. नाही हे कळलं तर आता सिस्टीमवाले आहे, लाइटिंग आहे आपल्या काय संत सेवाभावी ज्ञानोबा यांच्या मंडळाच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्त्याच्या. आता बटन टाकलं, लाईट लागल्याबरोबर किती सेकंदात त्या ठिकाणी उजेड येतो, अंधकार जातो. सेकंदात डोळ्याची पापणी नव्हती तू लगेच बटन टाकलं, उजेड, अंधकार गेला. पण बल चालू असेल तर नाही तर खटका मोडेपर्यंत बटन टाकले पण बलच गेलेला असेल तर काय करील महाराज. बरेचसे काही बल गेलेले असतात, किती समज त्याला उडेल बोल म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात अंधकाराची छाया दैवेसुरी आलेली आहे. म्हणजे जसं क्षणात त्या ठिकाणी झाल्या भेटी पाप जाय, झाल्या भेटी हरिदासांची ताप जाय, दैन्य जाय, झाल्या भेटी हरिदासांची. म्हणजे महाराज अशा प्रकारचं सामर्थ्य कोणत्या साधनामध्ये नाही, अशा प्रकारचं सामर्थ्य कोणत्याच साधनामध्ये नाही. सगळी प्रकारची साधन आहे, तीर्थ आहे, व्रत आहे, योग आहे, याग आहे. पण या साधनामध्ये त्या ठिकाणी काही क्लिष्टता आहे. ती साधना सर्वांना जमीन असं नाही, पण ही सोपी साधना एकदा का त्या हरिदासांची भेटी झाली का बाकीच्या साधनामध्ये त्या ठिकाणी पडायची गरज नाहीये. आणि मग ती साधनं त्या ठिकाणी जरी अनंत असली तरी माऊली जगद्गुरु तुकोबाराय म्हटले झाली आहे भेटी हरिदासांची. ऐशे बळ नाही अनेकांची अंगी, तपे तीर्थे जगे दानव्रत. तपामध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य नाही. तपे हा शब्द अनेक वचनीय आहे. किती पण आता तपामध्ये राजस तप आहे, तामस तप आहे, सात्विक तप आहे. अनेक आता विश्वामित्रांनी तप केलं, राजा दशरथांनी तप केलं, कितीतरी महामुनींनी ऋषी मंडळीनं तप केलं. तपे विने दैवत दिसल्या विनं हरिपाठ सर्वांच्या मगाशी अगदी फार नाचून त्या ठिकाणी हरिपाठ झाला महिला मंडळीचा. अगदी मला वाटतं त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढी कवीच आहेत बरं का. एकदा टाळ्या वाजवा महिला मंडळींसाठी. आल्यानंतर पाहिलं वा 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 काय त्या ठिकाणी आनंदात हरिपाठ चालला होता. मला सुद्धा वाटलं फुगडी खेळायला यावं, पण वेळ कमी होता म्हणून नाही आलो. कारण मला काही तसं वाटत नाही की फार आपण कीर्तनकारच आहोत आणि कीर्तनातच उभं राहिलं पाहिजे, लोकांना बोललंच नाही पाहिजे असा अहंकार मुळीच नसावा. कारण नामदेव म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजेसा. आणि माझ्या विष्णुदासा परत आलं का नाही विष्णुदास, परत आलं हरिदास. आता किती शब्द सांगायचे, वेळ संपत आलेली आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, या प्रकारचं सामर्थ्य आयुष्य बळ नाही अनेकांची अंगी, तपामध्ये नाही, तीर्थामध्ये नाही आणि दानामध्ये सुद्धा नाही. कारण त्याला प्रमाण जाता जाता सांगून जातो. करिता तप तीर्थाटणे अहंकाराची प्राप्ती हो. शेवटचं शरण सांगू का अहंकार तपानं अहंकार जागा होतो. मग तपानं त्या ठिकाणी तपामध्ये नाही, तीर्थामध्ये नाही, दानामध्ये सुद्धा नाही. कारण तीर्थामध्ये सुद्धा त्या ठिकाणी न्यूनता आहे. का तीर्थ त्या ठिकाणी काय करतात, संतांच्या ठिकाणी ते काय पाप क्षालन करण्याकरता जातात. आता कितीतरी उदाहरण आपल्याला सांगता येतील. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. म्हणून या प्रकारचं सामर्थ्य कोणत्या प्रकारचं, पाप जाय ताप जाय दैन्य जाय, झाली या भेटी हरिदासांची आयुष्य बळ नाही अनेकाचे. आयुष्य नाही कैसे नाही, झाली या भेटी हरिदासांची आयुष्य बळ नाही अनेकाच्या अंगी. तपे तीर्थे जगे दानव्रत विठोबार कुमार जय विठोबार Hey!
नाच कीर्तन त्याच्यामध्ये होत राहा होतं मला भिजून होत्या तू बाबा तू काय म्हणे मला झाली समाधान देखील सर्वस्वच्या आयशेबळ नाही ऐकायचं अंगी अंगी तपेत येते की दाना उडतम जगत गुरु तुकोबारा म्हणतात पापच आहे तापच आयशेबळ नाही आणि काच्या अंगी तपामध्ये नाही तीर्थामध्ये नाही दानामध्ये नाही आता दानाचाही प्रकार आहे तपामध्ये आता सगळ्या प्रकाराचा विचार केला तर आपला प्रकार वाढेल म्हणून त्याकरता मी अधिक वाढवण्याची इच्छा तुमची सुद्धा नाही आणि आमची सुद्धा नाही कारण शहरातलं कीर्तन आहे याची मला त्या ठिकाणी जाणीव आहे म्हणून त्या ठिकाणी का महाराज म्हटले भवतरावया भव नाम संसार रूपी सागर तरुण जाण्याकरता उत्तम हे नाव भिजवणे दी पाव म्हणजे पाय भिजायचं कारण नाही हात भिजायचं कारण नाही भिजवणे दी पाव हात काय आणि शेवटी तुकोबारा म्हणतात तुका म्हणी मना झाली समाधान देखिल्या चरण वैष्णवांची ऐशी बळ नयानिकाच्या अंगी तपे तीर्थे जेगी दानव्रत अल्पवती अल्प वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ आणि 2 चरणाचा थोडासा नाही म्हटलं तरी आपल्या का संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो त्या ठिकाणी आपण यथायोग्य अशा पद्धतीनं जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारची या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो अधिकचा वेळ न घेता की एकदा माऊलीचं भजन करू आणि उर्वरित 1 मिनिटात सेवेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करू ज्ञानेश्वर त्यांच्या माता भोत रावाय उत्तम नाव भिजवून द्या पाव काय तुका म्हणे मला झाली समाधान देखील चरण वैष्णवांची ऐशी बळ नाही आणि कांगे तपे तीर्थे जगी दानव्रत म्हणून झालेली सेवा भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या आणि तुम्ही जमलेले तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती श्रोतृ वर्ग त्या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी सर्व आमच्या माता भगिनी सगळे गुणीजन टाळकरी मंडळी मृदंगाचार्य विनेकरी सोबदार आणि या सर्वांच्या सहयोगातून त्या ठिकाणी संपन्न होत असणाऱ्या नामयज्ञातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मी प्रथम उल्लेख केला आमचे संजयजी शिरोळे साहेब त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हरिभक्तपरायण आपल्या मंडळाचे अध्यक्ष खंडेराव महाराज म्हणजे खंडू महाराज शिरोळे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आली त्यानंतर त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पद्धतीनं आता सर्वांची साथ म्हटलं की नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळेला असा हा आपला त्या ठिकाणी संप्रदायाच्या माध्यमातून चाललेला नामयज्ञ आणि तो नामयज्ञ उत्तरोत्तर अशा प्रकारचा का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालावा त्याकरता अकल्प आयुष्य व्हावे तया पुळा म्हणजे सगळ्या माझ्या वैष्णवांना वैष्णवती मातेंना सर्वांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना भगवान ज्ञानोबारांनी तुकोबारांनी दीर्घ आयुष्याने चांगलं आरोग्य द्यावं अशा प्रकारची जाता जाता भगवंताच्या आणि संतांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना वंदन करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम म्हणतो किंबहुना तुमची केली धर्मकीर्तन सिद्धीने येत माझे जोरडे पायी कपण करवले तशी केली कटकड वाकडे केली तर देव झाली म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय जय